नमस्कार. हा व्हिडिओ एक छोटासा भातुकली या पाळणाघराचा रिव्ह्यू म्हणून करते आहे. तर मी स्वतः लहानपणी पाळणाघरात असायचे. माझे पेरेंट्स वर्किंग होते आणि मला खूप जास्त कायम भीती वाटत राहिली पाळणाघराची आणि मी कधीच रुळले नाही. त्यामुळे जेव्हा माझ्या मुलीला अनुलताला पाळणाघर आम्ही शोधत होतो तेव्हा सगळ्यात मीच जास्त घाबरलेली होते आणि मला खूप गिल्ट होता की आपण कधी राहिलेलं नाही पाळणाघरात आणि आता आपण आपल्या बाळाला ठेवतोय. पण जेव्हा मी पहिल्याच दिवशी भातुकली पाळणाघर हे बघून आले तर माझं निम्मं टेन्शन तिथेच गेलेलं होतं, कारण इतकं सुंदर वेल इक्विप्ड आणि सगळा स्टाफ खूप जास्त फ्रेंडली होता तिथला की मला वाटलं की अनुलताला हे आवडेल. आणि त्याचप्रमाणे अगदी डे वनपासनं अनुलता छान रुळली. सगळ्या मुलांबरोबर ती खेळते, स्वतःच्या हाताने खायला शिकली खूप आता ती लहान असतानाच. आणि बरेच इतर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असतात, त्याच्यामुळे खूप कविता, गाणी, गोष्टी, महिने, आकडे या ती इतर मुलांचं बघून बघून तिच्या वयाच्या मानाने खूप पटकन ती ग्रास्प करते आहे. आणि तिला प्रचंड आवडतं भातुकलीमध्ये जायला. ज्या वेळेला सुट्टी असते तेव्हाही तिला जायचं असतं. त्यामुळे मी खूपच हॅपी पेरेंट आहे. आणि मला पेरेंट म्हणून सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सेफ्टी इश्यू अजिबात नाही आहे. खूप छान स्टाफ आहे आणि तो तुमच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष देतो. कधी काही आजारपणे असं वाटलं तर ते तुम्हाला वेळच्या वेळी फोन करून कळवतात. आणि दुसरं म्हणजे खायला प्यायला सगळं पाळणाघरात आणि तेही हेल्दी असं दिलं जातं. कदाचित इतका सगळा स्वयंपाक रोज आपणही घरी करू शकू की नाही असं वाटतं, पण मुलांना रोज व्यवस्थित सगळं भाजी पोळी भात जे आपण नॉर्मल जेवतो आणि पौष्टिक असं इथे दिलं जातं. तर मी खूप हॅपी आहे आणि तुम्हीसुद्धा भातुकली या पाळणाघराचा नक्की विचार करू शकता. थँक्यू.